आणि आता बातमी बीडमधून आहे। बीडच्या गेवराईचे तहसीलदार यांनीच वाळू माफियांना तक्रार आल्याची माहिती दिल्याचा प्रकार घडलेला आहे। तर सरपंच आणि तलाठी किरण दांडगे यांनी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलेली आहे। तहसीलदारांनी वाळू माफियांना तक्रारी येत असल्याचं सांगितलंय। तलाठी किरण दांडगे यांचा त्यामध्ये उल्लेख आहे। तर गेवराईचे तहसीलदार खोमणे यांच्यावर वाळू माफियांना मदत करत असल्याचाही आरोप यामुळे होतोय। आपल्या दोघांना तिसऱ्या माणसाला पण होत नाही। हा ना पण मी फोन केला आणि ह्या लोकांना म्हणजे तहसीलदारनी सांगितलं असेल, मग दुसरं कोण आहे सांगणार? हा, त्या दिवशी 2 ट्रॅक्टर धरले, त्या दिवशी रात्री आयुष्य चालू होता म्हणे गावात। हा ना, मग तहसीलदार जर असं करत असतील तर मग आपल्याला बी काहीतरी हे करावं लागेल। असं त्रयस्थ माणसं म्हणजे असं मला तिसऱ्या माणसाकडून कळालं, तिऱ्यात माणसाकडून जेव्हा तिथे चालू होत मागं गावातून तक्रारी सरपंच तक्रारी करायला असं तसं। मग सरपंच तक्रार करणारच ना। तुम्ही जर दिवसा बी वाळू भरायला लागले, तुमचं रात्री चालू आहे तर मी तरी बी काही बोलत नाही तुम्हाला, मी सांगितलंय बंद कारवाई करा। गेली ना, त्याच्यामुळेच कारवाई गेली ना साहेबांनी। मग सोडून दिले काय ते ट्रॅक्टर? कुठे ट्रॅक्टर सोडले ते? मग कारवाई केली तर लावलेली नाही काय तहसीलला? पण हे तहसीलदार साहेब चुकतंय ना, असे बातम्या लीक करणं। म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतोय आणि लोकसेवकांनी अशा गोष्टी करणं चुकीचं आहे त्या। नाही, हे आपल्याला माहित नाही किस्सा आहे, पण त्या दिवशी ट्रॅक्टर नंतर मला दुसऱ्या दिवशी माहित झाला। तुम्ही आपल्या दोघांच्या दिवशी आपण मी कोणाला म्हणत नाही, मी डायरेक्ट सांगत होतो गावातून 10-5 लोक फोन करायला। गावातून 10-5 लोकांचे फोन यायले, तक्रारी यायला तर बंद करा।